वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सगळ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. भगवंतांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या अखंड नामस्मरणाने आपण श्रीमद भागवताच्या पुढच्या भागाकडे वळत आहोत. कालच्या भागामध्ये आपण बघितले की द्रोणाचार्य गेल्यानंतर कौरव सेना नेतृत्वहीन झालेली होती. दुर्योधनाने नवीन महान योद्धा सेनापती म्हणून नियुक्त केला, महारथी कर्ण. आजच्या या भागामध्ये आपण कर्ण आणि अर्जुनांचा महासंग्राम बघणार आहोत. कोणाला तरी मिळालेला शाप त्याच्या मृत्यूला कारणीभूत होणार आहे. अधर्माचा अंत होणार आहे आणि धर्म जिंकणार आहे. हे सगळे या अध्यायामध्ये होणार आहे. शुकदेव महाराज काही क्षण शांत बसले. गंगेचा पवित्र तीर आणि गंगेचं शांतपणे वाहणारे पाणी या काठावर राजा परीक्षित पूर्ण तन्मयतेने शुकदेव महाराजांची कथा ऐकत होते. शुकदेव महाराज म्हणाले, द्रोणाचार्यांच्या अंतानंतर राजन आता युद्ध अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलेले होते. कौरवांच्या आशा फक्त एका योद्ध्यावर टिकून होत्या, सूर्यपुत्र कर्ण. कर्ण तेजस्वी पण वेदनेने भरलेला एक योद्धा, अतिशय खरंच एक प्रभावी व्यक्तिमत्व, फक्त चुकीच्या संगतीमुळे दुर्योधनाच्या बाजूला गेलेला अतिशय महान योद्धा, दानवीर योद्धा. कर्ण रणभूमीत उभा होता. त्याच्या मुखावर दिव्य तेज होते, पण अंतःकरणामध्ये अथांग वेदना होती. कारण त्याला आदल्या रात्रीच एक सत्य माहीत झालेले होते, जे त्याला अतिशय वेदना देणारे ते सत्य होते. आदल्या रात्री भगवान श्रीकृष्णाने त्याला एक मोठे सत्य सांगितलेले होते की तो सुतपुत्र नव्हता, तर तो माता कुंतीचा ज्येष्ठ पुत्र होता, पांडवांचा ज्येष्ठ बंधू होता. हे सत्य समजल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये भयंकर संघर्ष सुरू झालेला होता. एकीकडे रक्ताचे नाते आणि दुसरीकडे दुर्योधनाची मैत्री. तो मनात म्हणाला की ज्यांच्या विरुद्ध मी आयुष्यभर उभा राहिलो तेच माझे स्वतःचे बंधू आहेत. मी त्यांचा ज्येष्ठ बंधू आहे. समोर सगळ्या पांडवांना बघून त्याचे मन क्षणभर हेलावले, कारण त्याला ते सगळे आपली लहान बंधू, आपले सगळे लहान भावंड दिसत होती. पण लगेच त्याने स्वतःला सावरले आणि तो म्हणाला, मनातल्या मनात तो स्वतःला म्हणाले की दुर्योधनाने मला अपमानातून उचलून सन्मान दिलेला आहे आणि आता अंतिम क्षणी ज्या वेळेला त्याच्याजवळ कोणीही वीर योद्धा उरलेला नाही, त्या अंतिम क्षणी मी त्याची साथ सोडू शकत नाही. कर्णाने आपल्या मैत्रीला जास्त सन्मान दिला. त्याला माहित होते की समोर आपली लहान भावंड उभी आहेत, हे माहित असूनही त्यांनी आपल्या मैत्रीला महत्व दिले. राजन, कर्ण अतिशय वेदनादायी कर्णाचा प्रवास आहे. कर्ण ज्याला जन्मताच दिव्य कवच आणि कुंडल मिळालेली होती, तो सूर्यपुत्र होता. सूर्याकडून त्याला दिव्य कवच कुंडल मिळालेली होती आणि त्या दिव्य कवच कुंडलामुळे तो अजेय होता. आणि हे देवराज इंद्रांना माहित होते, म्हणून युद्धाच्या आधी, ह्या मोठ्या महासंग्रामाच्या आधी इंद्रानी ब्राह्मणाचा वेश घेऊन दानवीर कर्णाकडून ती त्याची कवच कुंडले दानामध्ये मागून घेतलेली होती. ज्या क्षणी कर्णाला कळले की समोर ब्राह्मणाच्या वेशामध्ये देवराज इंद्र उभे आहेत आणि त्यांनी अर्जुनासाठी म्हणून ही आपल्याकडून कवच कुंडले मागून घेतलेली आहेत दानामध्ये, हे माहीत असूनही कर्णाने ती आपली दिव्य कवच कुंडले त्यांना दानामध्ये दिलेली. ज्या वेळेला ही कवच कुंडले त्यांनी काढून दिली, त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावर त्याला वेदना होत होत्या, रक्त वाहत होते, पण त्याच्या चेहऱ्यावर
कुठेही वेदनेचा लवलेश देखील नव्हता. फक्त होता त्याच्या चेहऱ्यावर दानाचा तेजस्वी आनंद. त्या दिवसानंतर मात्र त्याची दिव्य शक्ती क्षीण झालेली होती. आज युद्धामध्ये रणभूमीमध्ये अर्जुन आणि श्रीकृष्ण एका रथावर आणि दुसऱ्या त्याच्या समोरच्या रथावर कर्ण उभा होता. श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत होते. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे पार्थ, आजचा दिवस केवळ युद्धाचा नाही, आज धर्माचा अंतिम निर्णय होणार आहे. शाप आणि नियतीचा क्षण जवळ आलेला होता हे प्रत्यक्ष भगवंतांना माहित होते. कोणीतरी कर्णाला दिलेला शाप, आज तो शाप त्याच्या मृत्यूला कारणीभूत होणार होता. ही नियती होती. या नियतीने हे आधीच लिहून ठेवलेले होते. ते आज रणभूमीमध्ये होणार होते. युद्ध सुरू झाले. कर्ण आणि अर्जुनामध्ये महासंग्राम सुरू झाला. दोघांच्याही बाण्याने आकाश सगळे भरून गेले. देवता, ऋषी, गंधर्व हे अद्भुत युद्ध बघत होते. पण कर्णाच्या जीवनातला शाप आता काम करायला सुरुवात करणार होता. परशुरामांचा शाप. मी आता आपल्याला थोडक्यात हा फक्त शाप सांगतेय की ज्या शापामुळे ऐन युद्धाच्या क्षणी काय झाले. कर्णाला तो शाप ऐन युद्धाच्या वेळेला का त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू का दडलेला होता, मी फक्त आपल्याला सांगणार आहे. परशुरामानी कुठल्याही क्षत्रियाला शिष्य करणार नाही म्हणून प्रतिज्ञा केलेली होती. कुठल्याही क्षत्रियाला शिष्य करणार नाही अशी त्यांनी प्रतिज्ञा केली होती. कारण त्यांनी 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय केलेली होती आणि त्याच वेळेला त्यांनी ही प्रतिज्ञा केलेली होती, मी फक्त ब्राह्मणाच्या मुलांना माझ्याकडच्या दिव्य शस्त्र आणि अस्त्रांचे शिक्षण देणार असे त्यांनी प्रतिज्ञा करून सांगितलेले होते. आणि हे कर्णाला माहित होते. आणि कर्णाला परशुरामांच्याकडून काही दिव्य शस्त्रांचं आणि अस्त्रांचं शिक्षण घ्यायचं होतं. पण ते क्षत्रियाला शिकवणार नव्हते हे त्यांना माहित होते. आणि क्षत्रिय हा कर्णाला स्वतःलाही माहित नव्हते की तो क्षत्रिय आहे, पण तो सुतपुत्र आहे. परशुरामाने कुठल्याही ब्राह्मणाशिवाय कुठल्याही मुलाला शिकवणार नाही असे सांगितल्यानंतर त्याला प्रश्न पडला आणि त्यांनी ब्राह्मण आहे असे सांगून परशुरामांचे शिष्यत्व पत्करले. अतिशय मेहनतीने त्यांनी तो परशुरामांचा लाडका शिष्य बनलेला होता. परशुरामाने त्यांना सगळ्या अस्त्रांच्या विद्या त्याला अवगत करवलेल्या होत्या. आणि एके दिवशी परशुरामांना झोप येत होती. कर्ण अतिशय मनापासून परशुरामांची सेवा करत होता. खाली परशुरामांनी झोपू नये म्हणून परशुरामांचे डोके कर्णाने आपल्या मांडीवर घेतले आणि तो शांतपणे आपल्या गुरुची निद्राभंग होऊ नये म्हणून अगदी शांतपणे तो त्यांचे डोके मांडीवर ठेवून बसलेला होता. थोड्या वेळानंतर एक पोखरणारा किडा, ज्याची सोंड तीक्ष्ण अशी सोंड होती, असा किडा हळूहळू चालत कर्णाच्या पायाच्या दिशेने येत होता. कर्णाने ते बघितलेले होते. कर्णाला कळत होते की तो हळूहळू किडा आपल्या मांडीकडे येतोय. पण गुरुची परशुरामांची निद्राभंग होईल म्हणून तो आपली मांडी हलवू शकत नव्हता आणि त्याला ती मांडी हलवायची पण नव्हती. थोड्या वेळानंतर तो किडा हळूहळू मांडीपर्यंत आला आणि त्यांनी मांडी पोखरायला सुरुवात केली. कर्णाला वेदना होत होती, रक्ताचे वाहणे सुरू झालेले होते, पण तरीही परशुरामांची निद्राभंग होऊ नये म्हणून त्या वेदना तो शांतपणे सहन करत होता. पण हळूहळू रक्ताचं पाठ व्हायला सुरुवात झाली आणि ते रक्त परशुरामांच्या अंगापर्यंत पोचले आणि जसाही तो ओलसर स्पर्श परशुरामांना झाला त्या क्षणी परशुरामांची निद्राभंग झाली आणि ते पटकन उठून बसले. आणि बसल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की ह्या रक्ताचा पाठ कर्णाच्या मांडीतून वाहत आहे. एक किडा कर्णाची मांडी पोखरत आहे. हे ज्या वेळेस त्यांच्या लक्षात आले त्यावेळेला त्यांना हेही लक्षात आले की हा ब्राह्मण पुत्र नाही, क्षत्रियच फक्त वेदना सहन करू शकतो हे त्यांना माहिती होते. ब्राह्मण पुत्र वेदना सहन करू शकणार नाही. ब्राह्मण पुत्रांजवळ एवढी सहनशक्ती नसते हे परशुरामांना माहिती होते. आणि परशुराम त्या क्षणी संतप्त झाले आणि त्यांनी कर्णाला विचारले की तू कोण आहेस. त्यावेळेला कर्णाने नम्रतेने सांगितले की मी सुतपुत्र कर्ण आहे. त्यावेळेला परशुरामाने त्याला शाप दिला की तू
ब्राह्मण पुत्र आहेस असे खोटे सांगून माझ्याकडून ज्या विद्या घेतल्यास, जे शस्त्र आणि अस्त्रांचा तू ज्ञान माझ्याकडून घेतलेस, हे ज्ञान तुला ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला आठवणार नाही. अतिशय महत्वाच्या क्षणी ज्या वेळेला या तुला दिव्य अस्त्र आणि शस्त्रांची गरज पडेल, त्या क्षणी हे शस्त्र आणि अस्त्रांचे ज्ञान तू पूर्णपणे विसरून जाशील आणि त्याच वेळेला तुझ्या रथाचे चाक जमिनीमध्ये घुसले जाईल, जमिनीमध्ये रचले जाईल, असा शाप परशुरामाने त्याला दिला. कर्णाने हा आपला नियतीचा भाग म्हणून याला पण स्वीकारले आणि तो तिथून खालच्या मानेने मान खाली घालून तिथून निघून गेला. ही आहे शापाच्या मागची, आता जे घडणार आहे त्या मागची ही नियती आणि हा मिळालेला परशुरामांच्याकडून मिळालेला कर्णाला शाप. आता वेळ आलेली होती त्याच शापाच्या येण्याची, तो शाप त्याला लागू पडण्याची वेळ आता आलेली होती. ज्या वेळेला दोघांचेही युद्ध अगदी आणीबाणीला आलेले होते, कर्ण आणि अर्जुनामधले युद्ध आणीबाणीला आलेले होते आणि अचानक कर्णाच्या रथाचे चाक जमिनीमध्ये जायला सुरुवात झाली आणि कर्णाला परशुरामांचा शाप आठवला. त्याच्या लक्षात आले की आपला अध्याय आता संपत आलेला आहे. तिथे परशुरामांच्या शापाची सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपला अध्याय आता इथे संपलेला आहे. कर्ण खाली उतरला आणि रथाचे चाक काढायचा तो प्रयत्न करायला लागला. त्याच क्षणी त्याच्या मनामध्ये ही वेदना आली की हेच माझे भाग्य आहे का? बंधू विरुद्ध लढत असताना नियती देखील माझ्या विरोधात लढत आहे, माझ्या विरोधात उभी आहे. तो अर्जुनाला म्हणाला, पार्था, धर्मयुद्धामध्ये असहाय्य योद्ध्यावर वार करणे योग्य नाही, हे धर्मयुद्धाच्या विरुद्ध आहे. मी रथाचे माझ्या जमिनीमध्ये अडकलेले चाक काढत आहे, तोपर्यंत तू युद्ध काही क्षणापुरते थांबव. मी चाक काढल्यानंतर आपण परत युद्धाला सुरुवात करू. क्षणभर अर्जुनाला लक्षात आले की बरोबर आहे, हे धर्मयुद्धामध्ये मान्य नाही, म्हणून तो थांबला. पण त्याच क्षणी श्रीकृष्णाने त्याला गंभीर स्वरामध्ये सांगितले, कर्णाला त्यांनी सांगितले, अर्जुनाला पण सांगितले आणि कर्णाला पण सांगितले, हे कर्णा, द्रौपदीचा अपमान होत असताना हा तुझा धर्म कुठे होता? अभिमन्यूला तुम्ही सगळ्यांनी मिळून अन्यायाने मारले, त्यावेळेला हे धर्मयुद्धाचे नियम कुठे होते? आणि त्यांनी अर्जुनाला आज्ञा केली, पार्था, विलंब करू नकोस, आत्ता या क्षणी समोर तुझा कर्ण उभा आहे, ज्याने अभिमन्यूला मारलेले आहे. असहाय्य अभिमन्यूचा वध यांनी पण केलेला आहे. त्या सगळ्या मारणाऱ्या लोकांमध्ये कर्ण पण होता. ज्या वेळेला द्रौपदीचे चिरहरण होत होते त्यावेळेला तिथे कर्ण पण होता. हे सगळे लक्षात घे आणि आता विलंब करू नकोस. जसे ही श्रीकृष्णाने अर्जुनाला हे सांगितले, अर्जुनाने क्षणात गांडी उचलले आणि निर्णायक बाण कर्णावर सोडला. कर्ण भूमीवर कोसळला. एक महान दानशूर आणि पराक्रमी योद्ध्याचा त्या क्षणी अंत झाला. कर्णाच्या मृत्यूनंतर मात्र दुर्योधन पूर्णपणे खचला. भीष्म गेले, द्रोणाचार्य गेले आणि आता कर्ण पण गेलेला होता. आता त्याला लक्षात यायला लागले की महाभारताच्या या महान युद्धाचा अंत आता जवळ आलेला आहे. त्यानंतर मात्र तो दिवस पूर्णपणे संपला. सूर्यास्त झालेला होता. रात्री दुर्योधनाच्या लक्षात आले की आता आपल्या जवळ कोणीही असे महान योद्धा उरलेले नाहीत की जे पांडवांना हरवू शकतील. दुसऱ्या दिवशी दुर्योधनाला लक्षात आले की आता आपण एकट्याने आपण हे सगळे युद्ध करणे खूप अवघड आहे. म्हणून दुर्योधन एका सरोवरामध्ये जाऊन लपला. तो मृत्यूला घाबरलेला नव्हता. दुर्योधन देखील खूप वीर होता. फक्त चुकीच्या संगतीमुळे हे सगळा त्रास त्याला होत होता आणि हा विनाश त्याला बघावा लागत होता. सगळ्या कौरवांचा विनाश झालेला होता. थोर सगळे
महारथी वीरगतीला प्राप्त झालेले होते. फक्त चुकीच्या संगतीमुळे आणि चुकीच्या मार्गदर्शनामुळे हा सगळा दिवस त्याला बघावा लागत होता. दुर्योधन एका सरोवरात जाऊन लपला. तो मृत्यूला घाबरलेला नव्हता, पण त्याला पराभव स्वीकारायचा नव्हता. त्याचे मन पराभव स्वीकारायला मान्य होत नव्हते. पांडवांनी त्याचा शोध घेतला आणि पांडवांना लक्षात आले की तो ज्या सरोवरामध्ये श्रीकृष्णांना माहित होते, श्रीकृष्णाने त्यांना फक्त एक सूचना दिलेली होती की अमुक ठिकाणी जाऊन तुम्ही शोध घ्या, तिथे दुर्योधन आहे. कारण आता फक्त दुर्योधन राहिलेला होता आणि त्याला हरवणे अत्यंत गरजेचे होते. पांडवांनी जाऊन ज्या वेळेला शोधले त्यावेळेला तो सरोवरामध्ये लपलेला होता. सगळे पांडव तिथे आल्यानंतर त्याला शोधून काढल्यानंतर तो सरोवराच्या बाहेर आला आणि तो म्हणाला की जो माझ्याशी गदायुद्ध करेल त्याच्याशी मी हे आजचे अंतिम युद्ध करणार आहे. कारण तो अंतिम दिवस होता युद्धाचा. युद्ध संपलेले होते, फक्त दुर्योधनाबरोबर युद्ध करणे राहिलेले होते आणि त्यांनी सांगितले की जो माझ्याशी गदायुद्ध करेल त्याच्याशी मी हे अंतिम युद्ध करणार आहे. आणि गदायुद्ध करायचे ठरले. गदायुद्धाचे प्रत्येक युद्धाचे काही नियम असतात. तसाच गदायुद्धाचा पण एक शिस्तबद्ध युद्ध प्रकार म्हणून गदायुद्ध समजला जातो. त्याचे काही कठोर नियम आहेत. थोडक्यात मी आपल्याला हे नियम सांगतेय. कमरेच्या खाली गदायुद्धामध्ये वार निषिद्ध मानला गेलेला आहे. पडलेल्या योद्धावर उभे राहूनच युद्ध करायचे आहे. ज्या वेळेला दोघांपैकी एक जण गदायुद्ध करताना पडेल त्याच्यावर प्रहार हा निषिद्ध मानला गेलेला आहे. प्रहार करायचा नाही असे ठरलेले असते. पाठीमागून हल्ला करायचा नाही, पाठीमागून गदेनी वार करायचा नाही. समोरच्याच बाजूने गदेनी गदेला युद्ध करायचे, पाठीमागून वार करायचा नाही. फक्त गदेनेच युद्ध करायचे असे हे ठराविक नियम गदायुद्धामध्ये आहेत. भीम गदायुद्ध करायचा आणि इकडे दुर्योधन पण गदायुद्ध करायचा. त्यामुळे त्या दोघांमध्ये हे अंतिम महायुद्ध गदायुद्ध ठरले गेले. हा अंतिम संग्राम होता. हा महाभारताच्या महायुद्धातला अंतिम भाग होता. भीम आणि दुर्योधनामधले गदायुद्ध. भीम आणि दुर्योधन समोरासमोर उभे राहिले. दोघांच्या गदा एकमेकावर आदळायला सुरुवात झाली. पृथ्वी हादरत होती. त्या आघाताने दोघांच्याही गदेच्या आघाताने पृथ्वी हादरत होती. हे युद्ध फक्त शरीराचे नव्हते, हे युद्ध होते ही प्रतिज्ञा, सूड आणि धर्म यांचे युद्ध होते. भीमाने केलेली प्रतिज्ञा होती. द्रौपदीच्या चीरहरणाच्या वेळेला भीमाने प्रतिज्ञा केलेली होती. ती प्रतिज्ञेचा होता, सुडाचा होता. दुर्योधनाला सूड घ्यायचा होता आणि हे धर्म आणि अधर्माविरुद्धचे युद्ध होते. दुर्योधन गदा युद्धामध्ये अत्यंत कुशल होता. क्षणभर असे वाटायला लागले सगळ्यांना की भीम हरणार आणि दुर्योधन जिंकणार. पण त्याच क्षणी परत ज्यांच्या बाजूने भगवंत उभे आहेत तिथे विजय हा निश्चित असतो. श्रीकृष्णाने भीमाला एक सूक्ष्म संकेत दिला. प्रत्येक या महाभारतातल्या युद्धामध्ये श्रीकृष्णाने फक्त प्रत्येकाना पांडवांना काही सूक्ष्म संकेत देऊन त्यांना विजयाच्या मार्गावर नेऊन उभे केलेले होते. श्रीकृष्णाने सूक्ष्म संकेत दिला आणि भीमाला द्रौपदीचा भर सभेमधला चिरहरणाचा अपमान आठवला आणि त्याने दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार केला, जे गदायुद्धाच्या नियमाच्या विरुद्ध होते. पण भगवंतानी त्याला भीमाला तो सूक्ष्म संकेत दिलेला होता. दुर्योधन जमिनीवर कोसळला. तो क्षणात म्हणाला, भीमा तू गदायुद्धाचा जो शिस्तबद्ध प्रकार आहे त्याच्या विरोधात तू वागलेला आहेस. मांडीवर कमरेच्या खाली वार करणे हे युद्धाच्या विरुद्ध बांधले गेलेले आहे. त्या क्षणी श्रीकृष्ण म्हणाले, दुर्योधना तू कधी धर्माने वागलास? तू कुठल्या धर्माच्या गोष्टी करत आहेस? तू एकही गोष्ट आतापर्यंत धर्माने केलेली नाहीस. तू प्रत्येक
वेळेला तू कपटाने वागलेला आहेस, त्यामुळे तुझ्या नशिबामध्ये तुझा मृत्यू देखील तसाच लिहिला गेलेला आहे. आणि त्यानंतर मात्र दुर्योधनाच्या डोळ्यासमोर त्याचे संपूर्ण आयुष्य उभे राहिले. एका क्षणामध्ये त्याच्या डोळ्यासमोर त्याचे आयुष्य आणि त्याने केलेल्या गोष्टी उभ्या राहिल्या. शकुनीने केलेले डावपेच, कपटी डावपेच, द्रौपदीचा अपमान, पांडवांचा वनवास आणि त्याचा स्वतःचा अहंकार, आणि त्या अहंकारामुळे हा झालेला कौरवांचा, कुरुवंशाचा विनाश. क्षणभर त्याच्या मनामध्ये पश्चाताप उमटला. कदाचित त्याला एक क्षणापुरते वाटले, कदाचित मी राज्य जिंकण्याच्या प्रयत्नामध्ये मी जर हे अशा पद्धतीने वागलो नसतो, तर आज माझा सगळा कुरुवंश जिवंत राहिला असता. राज्य जिंकण्याच्या महत्वाकांक्षेमध्ये, असुरी महत्वाकांक्षेमध्ये मी सगळे काही गमवले. हा एका क्षणापुरता त्याच्या मनामध्ये पश्चाताप उमटला. पण तरीही त्याचा गर्व, अहंकार आणि अभिमान कायम राहिलेला होता. तो मृत्यूच्या दारामध्ये उभा होता, पण त्याचा गर्व आणि अहंकार कमी झालेला नव्हता. तो म्हणाला, पांडवांना आणि श्रीकृष्णाला तो म्हणाला की मी शेवटपर्यंत लढलो, पण मी पराभूत नाही, मी पराभूत झालेला नाही. शेवटी देखील मरणाच्या दारात असताना देखील त्याचा अहंकार त्याला शांत बसू देत नव्हता. शुकदेव महाराज म्हणाले, शांत स्वरामध्ये शुकदेव महाराज म्हणाले, राजन, या महाभारताच्या युद्धामध्ये कोणीही पूर्ण विजयी नव्हता. कोणी पुत्र गमावलेला होता, कोणी पिता गमावलेला होता, कोणी बंधू गमावलेला होता, कोणी मित्र गमावलेला होता. पण शेवटी धर्माचा मार्ग स्थिर झालेला होता. अधर्म संपलेला होता, धर्म जिंकलेला होता. गंगेच्या लाटा शांतपणे वाहत होत्या. आकाशामध्ये एक गहन शांतता पसरलेली होती आणि एका महान युगाचा अंत होणार होता, अंत व्हायच्या मार्गावर होता. तर अजून दुर्योधनाचे प्राण गेलेले नव्हते. अजून एक काहीतरी विनाश होणार होता, अजून काहीतरी वाईट घडणार होते. त्यानंतर दुर्योधन आपले प्राण त्याग करणार होता.